नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज चालू आहे आपल्या कोंबड्यांच्या शेडची स्वच्छता। कोंबड्यांचा कोपरा आणि शेडचा कोपरा आपण स्वच्छ करून घेतलेला आहे। आता मी काय केलेलं आहे, याला जास्त दिवस होऊन नाही दिलं आणि तुम्हाला काय शिकवलं जातं की कोंबड्यांचं शेड स्वच्छ केल्यानंतर फवारणी करायची आहे, क्लीन करायचं आहे, चुना मारायचा आहे, त्याची काहीच गरज नसती। फक्त तुम्ही 2 महिन्याला अशी साळ बदलून घ्या। आणि माझ्या कोंबड्या आणि पिल्लं इतके व्यवस्थित का बरं आहे, कोंबडी हा पक्षी आहे ना जमिनीमध्ये उकरणार आहे, तर माझ्या कोंबड्या आहे ना ही साळ उकरत असतात आणि ही साळ उकरून त्याच्यामध्ये ना आंघोळ करत असतात, म्हणजे अशा खेळत असतात। पण ही जर आपली साळच जर घाण असेल तर घाणीमध्ये ना बॅक्टेरिया तयार होतो, वापापिसा तयार होत्या त्या साळीमध्ये आणि त्याच साळीमधल्या वापापिसा आपल्या कोंबडीच्या शरीरामध्ये प्रवेश करतात। तुमच्या कोंबड्या आजारी का पडतात, सर्दी का होते, कोंबडीला घरघर का आवाज करतात, कोंबडीच्या विष्ठेमधून आहे ना अमोनियम सल्फेट नावाचा घटक निघत असतो। तो घटक आहे ना विषारी असतो। तो घटक जर आपल्या शरीरामध्ये किंवा कोंबडीच्या शरीरामध्ये जर गेला ना तर आपल्याला कफ, सर्दी, खोकला असा होत असतो। त्याच्यामुळे आहे ना कोंबड्यांच्या शेडमध्ये ना अशी साळ टाकत जा व्यवस्थित आणि कोंबड्यांची काळजी घेत जा। ज्या माझ्या शेडमध्ये 100 मोठ्या कोंबड्या आहेत ना, त्यांचं शेड मी स्वच्छ केलेलं आहे। तर बघू शकता इकडे 150 पक्षी आहे। ह्या 150 पक्ष्यांच्या खालची सुद्धा मला साळ बदलायची आहे। तिकडं पण मोठ्या भरपूर कोंबड्या आहे, त्याच्या खालची सुद्धा मला साळ बदलायची आहे। हा आपण केलेला आहे कोबा, आपल्याला स्वच्छ असं शेड बनवून घ्यायचं। सगळं शेड त्याला सारखा बाजूला हा एक दोन पुष्कळ होती 100 पक्षांनी। पांगायचं खूप सोपं आहे, पांगायचं खूप सोपं आहे। पांगे घेतलं रे हा इकडे कोपऱ्यात गावाने ते ना संध्याकाळी पक्षी बसतात ना, त्याच्यामुळे टाकून घेतले। साधारण 100 पक्षाला आहे ना 200 रुपयाची साळ भरपूर होती, 200-300। आणि माझ्या सर्व शेडला आहे ना 1000 रुपयाची साळ एका टायमाला लागते। अर्धी गुंडी टाकू, परत आपण अर्धी गुंडी टाकली याच्या। बस आता कामच झालं। शेतकरी बंधूंनो, आज दिवसभराचं असं काम होतं, तुम्ही जर अशा शेडचं जर व्यवस्थित स्वच्छ काम केलं तर तुमच्या कोंबड्या व्यवस्थित राहतील, निरोगी राहतील, आजारी पडणार नाही, वापापिसा होणार नाही। तर चला आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करून सांगा आपलं शेडचं स्वच्छ काम मी कसं केलं।